सीएटीच्या निकालानंतर संभ्रमात आहात का? निर्णय घेण्यापूर्वी हे जरूर ऐका. नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, मी डॉक्टर प्रोफेसर प्रवीण विश्वनाथ बुगे, सर्टिफाईड करिअर काउन्सिलर. आज आपण सीएटीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येणारा एक सर्वात मोठा प्रश्न, आणि तो प्रश्न म्हणजे आता पुढे काय. काही जणांचे मार्क्स अपेक्षापेक्षा कमी आले, काहींना कळत नाहीत कोणती ब्रांच निवडायचं, कोणतं कॉलेज योग्य ठरेल, आणि सर्वात महत्वाचं कॅप्स राऊंडच्या स्टेप्स, होम युनिव्हर्सिटी, कास्ट रिझर्वेशन सर्व समजायला थोडंसं कठीण वाटत आहे. आणि अशा गोंधळामध्ये अनेक विद्यार्थी चुकीचे निर्णय घेतात. चुकीची ब्रांच असेल, चुकीचं कॉलेज असेल, मग पुढे 3 ते 4 वर्ष पश्चाताप. माझ्याकडे नुकताच एक विद्यार्थी आला होता. चेतन सीएटी मध्ये चांगले मार्क्स मिळाले होते, पण त्याला कळत नव्हतं की कोणती ब्रांच द्यावी, कोणत्या कॉलेजला अप्लाय करावं. त्याचे पालकही काही तणावात होते. एका चुकीच्या निर्णयानं त्याचं 4 वर्षांचं आयुष्य बदलू शकत होतं, पण योग्य मार्गदर्शनानं त्याचं कन्फ्युजन दूर झालं आणि आज तो त्याच्या ड्रीम कॉलेजमध्ये शिकतोय. आज सीएटीचा निकाल आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो जबरदस्त गोंधळ सुरू होतो ना, तो अशा स्वरूपाचा असतो. ब्रांच घ्यायची कुठली, कॉलेजमध्ये शिकवायचं तर कुठलं कॉलेज माझं भविष्य उज्ज्वल करेल, माझा कॉस्ट काटा अप्लाय होतोय का, होम युनिव्हर्सिटी काय असतं, नॉन होम युनिव्हर्सिटी काय असतं, त्या राऊंडची प्रोसिजर कशी असते. आणि ही माहिती मित्रांनो गुगलवर नाही मिळत, आणि मिळाली तरी ती तुमच्यासाठी कस्टमाइज नसते, स्पेसिफिक नसते. पण काळजी करू नका. माझ्या गेल्या 20 वर्षाच्या अनुभवातून हजारो विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली. त्यांचं सीएटी स्कोर, आवड, पात्रता, कॉस्ट कोटा, कॉलेजच्या कट ऑफ यांचा बारकाईनं अभ्यास करून, विश्लेषण करून अनेक विद्यार्थ्यांना मी पाहिलंय ते केवळ लोकांकडून ऐकून किंवा टॉप कॉलेजचं नाव पाहून अर्ज भरतात, आणि मग तेच कॉलेज, तीच शाखा त्यांच्यासाठी चुकीची ठरते. स्वप्न बघितलेली पण चुकीची दिशा घेतलेली. पण खरं मार्गदर्शन कशाला म्हणतात? तुमच्या गुणाचा, कॅटेगरीचा, इंटरेस्टचा आणि भविष्यातील करिअर गोलचा सखोल विचार करून योग्य पर्याय सांगणे. एक काम गेली 20 वर्ष मी करतोय. हजारो विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये सुरक्षित प्रवेश मिळवून दिला. माझी संपूर्ण टीम, तुमचे रिझल्ट, तुमची कॅटेगरी, रिझर्वेशन पॉलिसी, होम युनिव्हर्सिटी अशा सगळ्यांचा अभ्यास करून तुम्हाला सायंटिफिकली योग्य प्लॅन देते. जर सीएटी आणि नंतरचा गोंधळ थांबवायचा असेल तर काही निर्णय घेऊ नका. फक्त एक तुमच्या करिअरच्या या टप्प्यावर योग्य निर्णय घेतला तर तुमची तुमची कॉलेजची निवड, तुमची ऍडमिशन स्ट्रॅटेजी त्याच्यावर संपूर्ण असेल तर जरूर ऍडमिशन गायडन्स या सत्रामध्ये वा मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर, जो मी लिंक मध्ये दिलेला आहे, त्यावर कॉल करू शकता. तुमचं भविष्य केवळ मार्क्स नाही, त्या मार्क्स बरोबर तुम्ही घेतलेली स्ट्रॅटेजी ही देखील तेवढीच महत्वाची असते. आणि ज्यावेळेस आपण सीईटीची एक्झाम, रिझल्ट या सर्वांचा बारकाईने विचार करतो, त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावीच लागते. कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेतल्याने आपल्याला जे काही फायदे मिळतात, त्या फायद्यांचा जर आपल्याला पुरेपूर वापर करायचा असेल ना, तर हे छोटेसे नुकसे जे काही आहेत, जसं मी वरील पार्ट मध्ये सांगितलं, ते समजून घ्यावे लागते. आणि ते समजून सांगण्यासाठी प्रॅक्टिकली मी तुमचा मित्र प्रवीण सर सदैव तुमच्या मदतीला हजर आहे. धन्यवाद.